मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र, कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही राहत, केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. मी त्याशी त्या भुसेना सांगितलं, म्हटलं मला सांगा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहेत? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत, भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. आणि या भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले, ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती, जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली. अरे हिंदी भाषा आहे 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत.
काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण, वेगळ्या ठिकाणी. म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं, मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? अहो, कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हमारे सहयोगी इंद्रजीत हमारे साथ जुड़े हुए हैं। इंद्रजीत, और एक साथ मंच पर आए हैं, और मैं चाहूंगी कि आप हमारे दर्शकों को बताएं कि राज ठाकरे जो संबोधित कर रहे हैं वहां की जनता को, आप जरा उसे एक्सप्लेन करें हिंदी में। जी जी, मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय मुलगा कसा हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात? बरं, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. माननीय बाला साहब ठाकरे और या मेरे दोघांवरती पिताजी तुम्ही श्रीकांत मराठी ठाकरे भाषा दोनों घेऊ शकता अंग्रेजी का? मीडियम में सीखे हैं. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. लाल कृष्ण आडवाणी हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? हाई स्कूल में पढ़े हैं. कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. कॉन्वेंट स्कूल में पढ़े हैं. दक्षिण भारतामध्ये बघा, दक्षिण भारत में देखिए, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते ना भाषा के सवाल पर सब एक साथ रहते हैं, चाहे कन्नड़ का प्रश्न हो, तेलुगु का सवाल हो. उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन कल आणि मैं मराठी हिब्रू पणाचा भाषा कडवट- सीखूंगा. काय प्रॉब्लेम आहे? कोई समस्या है क्या किसी को? मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये, मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल, दक्षिण लायला. भारत में जो भाषा का विवाद है, वहाँ के जो नेता और अभिनेता हैं वो भी इंग्लिश मीडियम में सीखे हैं. जयललिता इंग्रजी माध्यमात झालं. पवन कल्याण आंध्र पवन कल्याण. उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन. नारा अंग्रेजी लोकेश माध्यम से पढ़े. एनटीआरचा नातू, चंद्राबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल. कमल हसन सांथोम हायस्कूल. अभिनेता विक्रम कमल हसन मॉटफोर्ड इंग्लिश स्कूल मीडियम से पढ़े हैं. उनके स्कूल का नाम AR रहमान, आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्नरी हायस्कूल. AR रहमान परवा मद्रास दिवशीचा एक मिशनरी हाई प्रसंग स्कूल. सांगतो. एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे होते. काहीतरी कार्यक्रम होता, त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावरती एक रहमानने कार्यक्रम तिच्याकडे में बघितलं, बोलला, अचानक हिंदी. एक आयोजक हिंदी बोलने लगी. AR रहमान वहाँ मौजूद थे. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो. तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. आपका जो भाषा के प्रति प्रेम है वो किस भाषा में आपने शिक्षा लिया है उससे नहीं झलकता है. पण मराठीचा आपके व्यवहार में अभिमान होना चाहिए. याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली. मराठी के अभिमान, मराठी भाषा के अभिमान से हमने कभी समझौता नहीं किया. अशामुळे सगळ्यांनाच बांधून ठेवते. कुठची एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं? आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या.
आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. मद्रास रक्षा रेजिमेंट रक्षा मंत्रालय में जो रेजिमेंट है, जो नाम आपको पढ़कर सुनाता हूँ. पंजाब रेजिमेंट आहे, ग्रेनेडियर्स आहेत, सिख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, गढवाल रायफल्स आहे, कुमाऊं रेजिमेंट आहे, आसाम रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू काश्मीर रायफल्स आहे, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा रायफल्स आहे, गोरखा रायफल्स आहे, मराठा गोरखा रायफल, लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. भाषेचा प्रश्न येतो कुठे? इतने रेजिमेंट हैं अलग अलग राज्यों के नाम पर, लेकिन अगर शत्रु आता है तो एक साथ आते हैं ना. तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून. भैया सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? आपने काय याच्या मागचं राजकारण क्यों शुरू किया? आत्ता सांगून ठेवतो. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. अभी बोल रहा हूँ, आज भाषा के नाम पर मराठी टाळ्या भाषा वाजू के लिए नका. आप सब लोग एकत्र मी काय सांगतो नाही का? याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. इनका जो दूसरा पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला कार्यक्रम सुरुवात होगा, करणार. जातियों में विभाजन का होगा. मराठी म्हणून तुम्हाला कधी ये हम एकत्र येऊ आपको देणार आज नाही. बता रहे हैं. ये लोग कभी हे मराठी लोगों को जातीपातीमध्ये एक साथ विभागाला नहीं सुरुवात आने देंगे. करतील. आता हे सुरू केलं. काल कोणाच्या ते आता व्यापाराच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला. त्याच्या कल काही किसी लिहिलं होतं ने का व्यापारी गुजराती? के कान के नीचे मारा था. पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनल मध्ये मराठी नाहीत इतर चॅनल मध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाची मध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. मराठी त्याच्यामध्ये चैनलों काय को गुजरात्याला छोड़कर मारलं बात का? करें तो एवढे व्यापारी हिंदी आहेत. चैनलों में, नेशनल चैनलों में चल रहा है कि गुजराती अजून तर काहीच लोगों केलेलं को नाही. मारा, गुजराती आदमी को मारा. अभी तो कुछ किया भी नहीं. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. वो मराठी आनी चाहिए, इसमें विनाकारण कोई उलसूट दो राय मारामारी नहीं. करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. लेकिन मारामारी नहीं करनी चाहिए, इसकी पण जर जरूरत नहीं जास्त है. नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. लेकिन जो लोग नाटक करते हैं, जो लोग जानबूझ पण के चूक मराठी त्यांची भाषा का असली अपमान पाहिजे. करते हैं, उनके कान के आणि नीचे एका गोष्टीची मारना ही एका चाहिए. गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. एक चीज ध्यान रखिए कि जब भी कोई ऐसा आंदोलन करते हैं तो उसका आपल्या वीडियो आपल्यामध्येच मत त्यांना निकालें. कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मार मारायचा खाने काही वाले कारण को नाहीये. सहानुभूति मिलती है. अनेक लोक आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत. माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून, त्याला मी गुजराती म्हणतो. बहुत से गुजराती लोग हैं हमारे, बहुत तुमचा से विश्वास दोस्त हैं. बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच. विनोदाचा हमारा एक दोस्त है नयन शाह, आणि शिवाजी इतनी पार्क अच्छी मैदानामध्ये मराठी बोलते फिरताना हैं. कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. बहुत से ऐसे गुजराती हैं जो मराठी कविताओं को सुनते हैं, देशपांडे को सुनते हैं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मी मागे एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दामून तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो. मैं लहानपणापासूनचे अनेक मराठी प्रसंग के आहेत लिए माझ्या आंदोलन जीवनात. क्यों कर रहा हूँ, मेरे दिमाग में ये क्यों आया, पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. मैं कारण तो एक बात कभी 1999 नहीं भूलता हूँ. त्या 1999 साली 1999 शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती में सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती.
ऐसी परिस्थिति थी कि बीजेपी की सरकार आएगी और पवार बीजेपी साहेब गठबंधन की सरकार आएगी काँग्रेस कि नहीं पक्ष आएगी। स्थापन केला होता. तभी पवार साहब ने वेगवेगळे लढले एनसीपी होते. बनाया था, अलग अलग सब लड़े थे। आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना. शिवसेना बीजेपी दिवसामागून के दिवस चालले, आपसी दिवसामागून दिवस विवाद में चाललेत, परंतु काही होईना. कुछ नहीं हो रहा था। एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या लागल्या. मैं मातोश्री के नीचे सर, बैठा बड़े था, 3:30 दोपहर में 4 अचानक बजे 2 वाजले गाड़ियां आई। ते जरा वेळेला नाव विसरतो. कोणाचं कोणतं जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले राज बाळासाहेब प्रकाश जावडेकर के साथ कुछ बीजेपी के नेता आए। ते भेटणार नाही म्हटलं, ती त्यांची झोपायची वेळ आहे. वो कहे नहीं, कि मैंने हमको अर्जेंट बाला है। साहब ठाकरे से मिलना है। म्हटलं नाही भेटणार. म्हटलं मी तुम्हाला हमने सांगतो. कहा म्हटलं, वो काय ये विषय उनके काय? सोने का बोलायचं वक्त है। काम करतो. म्हटलं काय विषय काय? आणि त्याला आप सांगा, बताइए कि मुख्यमंत्री विषय पदाचा क्या है? विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं? बोले हम मुख्यमंत्री सूरज दादा पद पर जैन। फैसला ले चुके हैं। यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. ठीक. मी वर गेलो. रूम मध्ये काळोख, शांतता. हमने मुख्यमंत्री का चेहरा चेक किया। म्हटलं हाक मारली. म्हटलं हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ. मैं बाला साहब ठाकरे के पास काका, गया, उठ। बोला काका काय बघितलं उठो। माझ्याकडे? काय रे? म्हटलं नाही, ती सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आलेत. म्हटलं बरं. मैंने मग? बोला नीचे नाही, ते जावडेकर आए। मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय म्हणून. म्हटलं पण ते म्हणाले काय झालं? ते म्हणाले सुरेश दादा जैन यांना. मैंने बोला बीजेपी के लोग आए हैं, सुरेश दादा जैन को मुख्यमंत्री तय कर रहे हैं, करायचं। प्रकाश जावडेकर के नेतृत्व में है। असं माझ्याकडे बघितलं. उन्होंने त्यांना जाऊन मेरी सांग, तरफ देखा। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. बाला साहब ने कहा जाकर बीजेपी वालों को कह दो कि मराठी महाराष्ट्र का या मुख्यमंत्री एका मराठी विषयासाठी होगा और मला कोई तिकडे नहीं कळलं, होगा, या हमको माणसाने कोई बात सत्तेवर नहीं लाथ करनी। मारली. हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील, तो मराठीसाठी तडजोड करेल काय? ये संस्कार बाकी सगळ्या हमारा है कि आघाड्या, हम सगळ्या मराठी भाषा के लिए होत कोई राहतील. समझौता, मराठी लोगों के लिए कोई महाराष्ट्र, समझौता मराठी, नहीं मराठी करेंगे। माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार मराठी नाही. माणूस, मराठी भाषा, मराठी लोगों के हित से कोई भी याच्या पुढे देखील तुम्ही समझौता नहीं सर्वांनी होगा। सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क आप असणं सभी पण को तेवढंच गरजेचं आहे. सावधान और सतर्क रहने की जरूरत है। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही आगे मराठीसाठीची बहुत एकजूट कुछ होने वाला है, ही कायम राहावी. लेकिन मराठी महाराष्ट्रामध्ये एकता कायम रहनी सन्माननीय चाहिए। माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. और धन्यवाद. बाला जय साहब हिंद, ठाकरे की जो जय उम्मीद महाराष्ट्र. थी